हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा, आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। तर दिवसाच्या सकाळची सुरुवात झालेली होती लवकरच, परंतु अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी जे आहे हॉल आणि बेडरूम जे आहे ते क्लीन करून घेतल्या, जेणेकरून बाकीच्या कामालाही लवकर सुरुवात करता येईल। आणि ही बेडरूम जी आहे ती शिवांशची बेडरूम आहे। तर बेडरूम ही जी आहे पूर्ण क्लीन करून झालेली आहे, जेणेकरून मग दिवसभर जे आहे एकदम फ्रेश असं वाटतं। हॉल, किचन आणि हा बेडरूम क्लीन केला होता। अजून एक बेडरूम राहिलेला होता, परंतु शार्वी झोपली होती, मग तो बेडरूम मग मी नंतर क्लीन करेन। आणि नंतर मग मी चहा बनवायला घेतला। ही जी आहे गोकुळ दुधाची मलाई आहे, ह्या तूप बनवण्यासाठी काढलेले आहे आणि ह्यात दही मिक्स केले। आता हे जे आहे असंच ठेवायचं। आता हे परत जे आहे मी आता फ्रीजमध्ये ठेवते आणि मग जेव्हा परत मलाई काढायची असेल मग तेव्हा परत त्याच्यात मलाई टाकणार आणि 15 ते 20 दिवसांनी मग ह्याचं तूप बनवणार। आता ह्याच्यात मी ऑलरेडी दही टाकलेलं आहे। सकाळी मी जे आहे गरम पाणी घेते, त्यामुळं सकाळी लवकर चहा नाही घेत। मग अंघोळ झाल्यानंतर एक तासानंतर चहा घेते। चहा उकळेपर्यंत तोपर्यंत मी जे आहे पाणी भरून घेतले आणि त्यानंतर निवांत बसून चहा घेतला। आज शिवांचा डबाही नव्हता, त्यामुळं भरपूर असा टाईम मिळाला होता। मग जे आहे क्लिनिंग करून घेतलं। TV वगैरे फर्निचर वगैरे क्लिनिंग राहिलेलं होतं खूप दिवसापासूनचं, म्हणून जे आहे फर्निचरचं वगैरे आधी क्लिनिंग करून घेतलं। सकाळी छानसं असं फ्रेश वाटत होतं आणि सकाळी मस्त तारक मंत्र लावला की दिवसही छान असा जातो। तेवढ्यात शार्वी ही उठून आलेली होती आणि मग तिला जे आहे कार्टून लावून दिलं, जेणेकरून मग मलाही साफसफाई करता येईल। नाहीतर ती काही करून देत नाही, मग सर्व काही आहे हे वस्तू इकडच्या तिकडं करते, वस्तू घेऊन ती पळते। तरी पण तिने स्टूल आणलेला होता आणि स्टूलवर चढून ती जी आहे वस्तू काढत होती। त्यानंतर जे आहे बाथरूमच्या तिथं जे सिंक आहे तिथलं ग्लास क्लिनिंग करून घेतलं आणि शार्वी ही आली होती मागं, तिचं पूर्ण लक्ष आहे जे कॅमेऱ्याकडेच होते। हे जे आहे बाथरूमच्या इथल्या टाईल्स आहे ह्याही क्लीन करून घेतल्या। असं जे आहे क्लिनिंग आठवड्यातून एकदा केलं की इझी होऊन जातं आणि जर राहून गेलं तर मग ते राहूनच जातं। मग जे आहे जे टाईल्स वगैरे फर्निचर आहे ते खूप खराब होऊन जातं, मग त्याच्यासाठी साफ करण्यासाठी खूप वेळ जातो। म्हणून मी जे आहे आठवड्याला असं क्लीन करून घेते। रोज तर काही जमत नाही, वर्क फ्रॉम होम, मुलं वगैरे सांभाळून सगळं काही जमत नाही, पण आठवड्यातून एकदा केलं की होऊन जातं। मग हा बेडरूमही क्लीन करून घेतला, जेणेकरून पुढच्या कामाला लवकर लागता येईल। तर ड्रेसिंग टेबल आणि स्टडी टेबल क्लीन केला आणि हा जो आहे बाल्कनीचा दरवाजाही क्लीन करून घेतला। त्यानंतर मी जे गेले होते पिंपरी कॅम्पात गेले होते, पण पिंपरी कॅम्पात गेल्यानंतर अचानक खूप सारा पाऊस आला, त्यामुळं जी खरेदीचा काही व्हिडिओ नाही काढलेला, पण थोडीशी खरेदी केली आणि मग परत घरी जे रिटर्न आले। पाऊस आल्यामुळे सगळ्याच लोकांची अशी तारंबळ उडालेली होती आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले। मी आता करत आहे हरभऱ्याची भाजी। तर ही भाजी सगळ्यांना माहीतच असेल, आत्ताच सीझन आहे ह्या भाजीचा, नंतर ही भाजी काही भेटत नाही। मग ही भाजी आहे मला आणि आईनं खूप आवडते, म्हणून आम्ही ही दोघींपुरतीच करतो, बाकी कोणी खात नाही, मग आम्ही दोघे खातो म्हणून दोघींपुरतीच ही भाजी आता मी करते। तर ही भाजी करण्यासाठी मी ते घेतलेले आहे 4-5 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या। आता हे मिरच्या आणि लसूण जे आहे यांची चटणी बनवायची, ग्राइंड करायची आणि ग्राइंड केल्यानंतर तेलामध्ये ही जी चटणी आहे ती परतून घ्यायची आणि ही भाजी टाकून घ्यायची। ही भाजी जी आहे धुवायची नाही, जर ही भाजी धुतली तर ह्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो, म्हणून ही भाजी आहे तशीच ॲज इट इज करायची। फक्त भाजी निसताना पाहायची की ह्याच्यात किडे वगैरे किंवा आळ्या वगैरे नाही का, बाकी ही भाजी धुवायची नसते। इतर भाजी आपण धुतो पण ही भाजी धुवायची नाही आहे, जर ही भाजी धुतली तर ही भाजी जी आहे त्यातला आंबटपणा निघून जातो।
आता मी कढईत तेल ओतलेलं आहे आणि आता ही मी जी चटणी बनवलेली आहे म्हणजे वाटण जे बनवलेलं आहे ते आता टाकून घेते आणि मग त्याच्यामध्ये आता ही भाजी आपण करून घेऊ. ही जी भाजी आहे हरभऱ्याची भाजी मार्केटमध्ये सहज मिळून जाते आणि ही भाजी एक नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ही 3 ते 4 महिनेच ही भाजी मिळते, म्हणजे सीझनेबल भाजी आहे. तर ही भाजी नक्की आणा, तुम्ही खाऊन बघा, खूप छान लागते आणि ही भाजी भाकरीबरोबर तर खूप मस्त लागते, एकदम टेस्टी लागते. तर नक्की ट्राय करा तुम्ही. आता मसाला म्हणजे मिरची जी आहे ती चांगली परतलेली आहे. आता ही मी भाजी जी आहे ती टाकते. डायरेक्ट टाकायची आहे, धुवायची वगैरे काही नाही, डायरेक्ट टाकून फक्त थोडंसं परतून घ्यायची आणि मग पाहिजे तसं आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. ही भाजी शिजण्यासाठी ह्या भाजीमध्ये पाणी काही टाकायचं नाही, थोडंसं किंचितचं पाणी टाकायचं आहे. बघा मी तर थोडंसं किंचितचं पाणी घेतलंय जेणेकरून भाजी खाली लागणार नाही शिजेपर्यंत. थोडंसं किंचितचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता या भाजीवर मी झाकण ठेवते आणि भाजी जी आहे अधूनमधून हलवत राहायची आहे जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. ज्वारीच्या भाकरी मी करणार आहे. ज्वारीची भाकर ही पचायला ही खूप हलकी असते आणि आरोग्यदायी आहे, त्यामुळं शक्यतो ज्वारीची भाकर ही खाल्लेली चांगली असते. एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकर असंही खाऊ शकता जर तुम्हाला कंटिन्युअस कोणी भाकरी नाही खाऊ शकत तर. आणि ज्वारीची भाकरी जी असते ती पचायला हलकी असते, त्याप्रमाणे गुणधर्माने ही थंडही असते. आणि हरभऱ्याच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी ही खूप छान लागते, टेस्टी लागते. भाकरी जी आहे ती आम्ही सर्वच जण खातो घरामध्ये. शिवांशलाही आम्ही सवय लावलेली आहे भाकरी खाण्याची, हळूहळू त्यालाही सवय लागते भाकरी खाण्याची. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते. चॅनलला कमेंट्स खूप कमी येतात, म्हणजे व्हिडिओ बघतात पण कमेंट्स खूप कमी येतात, तर नक्की कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते. त्यामुळे एक इन्स्पिरेशन मिळतं आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनचं बटनही दाबा. आणि इथं जे आहे मी कांदा चिरलेला होता आणि कांद्यामध्ये फक्त मिरचीचा मसाल्याचा तडका मारला होता. तर अशा प्रकारे छानसा गावरान मेनू तयार झालेला होता. त्यानंतर इथं जे आहे मी बॅग पॅकिंग करायला घेतलेली होती. आम्हाला जायचं होतं देवदर्शनासाठी बाहेर. 2च दिवसाचा प्रवास होता, परंतु शार्वी सोबत असल्यामुळे म्हणजे लहान मुले असल्यामुळे लहान मुलांचे डबल कपडे घ्यावे लागतात आणि त्यात आता अचानक हिवाळ्यामध्ये पाऊसही पडला आहे, त्यामुळं जे आहे डबल कपडे घ्यावे लागतात. शॉल, स्वेटर वगैरे एक्स्ट्राचे कपडे घेतलेली होती. सगळ्यात आधी जी आहे मी आमची बॅग पॅक करून घेतली आणि त्याच्यानंतर जी आहे शिवांची आणि माझ्या मिस्टरांची ह्यांची ही वेगळी बॅग पॅक करून घेतली. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही साडी दाखवलेली होती, तर ही साडी आम्ही देवदर्शनासाठी घेतलेली आहे. तिथे गेलो आम्ही ही साडी घालणार आहे. तर ही साडी बघून कमेंट्स करून सांगा की आम्ही कुठे चाललेलं असेल. जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत आम्ही प्रवासही करू असेल किंवा आम्ही परत आलेलोही असेल. आणि त्यानंतर ही जी आहे ह्यांची आणि शिवांची जी आहे अशी वेगळी सेपरेट बॅग भरून घेतली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू सो मच.